महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्त भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हर्षकुमार रेलन यांच्या वतीने पेपर विक्रेत्यांना रेनकोट मिठाई वाटप याबाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक उत्सवांपेक्षा समाजोपयोगी सेवा कार्यातून साजरा करावा असा संदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून त्याला प्रतिसाद देत भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हर्षकुमार रेलन यांनी आगळा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सध्या पावसाळा सीझन असल्याने या ठिकाणी पेपर विक्रेत्यांना रेनकोट वाटप व मिठाई यासह या ठिकाणी वह्यांचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना देखील वह्या वाटप करण्यात आल्या। आज दिनांक 18 जुलै 2026 रोजी 4 वाजता धुळे शहरातील बाबासाहेब कोतवाल हॉल या ठिकाणी सदर हा कार्यक्रम घेण्यात आला। तर 100हून अधिक पेपर विक्रेते बांधवांना रेनकोट मिठाई बॉक्स व वह्यांचे वाटप करून सन्मानित करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर, धुळे व्यापारी महासंघ अध्यक्ष नितीन बंग, धुळे वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्ष CP जैन, भाजपा व्यापारी आघाडी धुळेचे अध्यक्ष दिनेश गिंदोडिया, अखिल भारतीय बहालपुरी महासंघाचे अध्यक्ष सुशील पोपली, पूज्य बहालपुरी पंचायत भवन अध्यक्ष ललित तनेजा आदी मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पेपर विक्रेत्यांना रेनकोट मिठाई वह्या वाटप करण्यात आले। पेपर विक्रेत्याचा दिनचर्या ही सकाळी 4 वाजेपासून सुरुवात होत असते, ज्यात 4 वाजेपासून उठून संपूर्ण प्रभागात फिरून दररोज पहाटे पाऊस, थंडी आणि ऊन याची पर्वा न करता नागरिकांच्या घरापर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे कार्य पेपर विक्रेते बांधव हे करीत असतात। त्यांचे मोठे योगदान या ठिकाणी समाजासाठी असून सदर बाब लक्षात घेऊन भाजपा व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हर्षकुमार रेलन यांनी दखल घेऊन आज या ठिकाणी पेपर विक्रेत्यांना रेनकोट मिठाई आणि वह्या वाटप केले। तर यावेळी सर्व पेपर विक्रेत्यांच्या वतीने हर्षकुमार रेलन, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, भाजपा पक्षाचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले। आपण इथे जमलेलो आहोत। या कार्यक्रमानिमित्त आपल्या शहराचे लाडके, आपल्या सर्वांचे भैया धर्मयोद्धा आमदार अनुप अग्रवाल, धुळे व्यापारी नितीन बंग, माझे सर्वेक्षण डिग्री सूर्यवंशी, आमच्या व्यापारी आघाडीचे महेंद्रभाई जैन, हा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। आपण सर्व ज्या उपक्रमासाठी आलो त्याची प्रेरणा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच आपल्याला दिली आहे। देवेंद्रजींचे असे विचार होते की माझा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी आपण कुठलेही खर्च करू नका, कुठली जाहिरातबाजी करू नका, कुठे बॅनर करू नका, पुढे बॅनर लावू नका, वायफळ खर्च करू नका आणि फक्त सेवा कार्याने माझा जन्मदिवस साजरा करा। सुमारे 6 वर्षांपूर्वी माझ्या मनात आलं की आपण आपल्या नेत्यांचे अनुकरण केले पाहिजे। त्यांनी जे आपल्याला आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला अनुसरून सर्वात पहिल्या वर्षी मी आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये 40 झाडे लावली होती, पिंजऱ्यासह लावली आणि अभिमानाने सांगतो की आज 40पैकी 37 झाडे फार मोठी सावली देत आहेत लोकांना, पर्यावरणाचे रक्षण करत आहे। त्याच्या पुढच्या वर्षी परत 22 जुलैला आदरणीय भैया साहेबांच्या हस्ते जे विक्रेते रोजगारीवर आपला माल विकतात त्यांचं रोजचं खर्च रोजच काम करतात, रोजच पोटाची खर्च भरतात, अशा लोकांचे सामान जे रोजगारीवर विकत होते ते खराब होऊ नये म्हणून आपण त्यांना ट्रान्सपरंट ताडपत्री भैया साहेबांच्या रस्त्यावर वाटप केली होती।
त्याच्या पुढच्या वर्षी आपण एक शैक्षणिक क्षेत्रात एक काम करण्याचे ठरवलं, एक सेवा कार्य करण्याचे ठरवलं. माझ्या नववी इंग्लिश मीडियम स्कूल शाळेची एक विद्यार्थिनी सोना तंत्रेजा, त्याची सिंगल मदर आहे आणि विद्यार्थिनी फार हुशार होती आणि त्यांना पैशाची फार अडचण होती. भैया साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्याच्या 10वी पर्यंतचं पूर्ण खर्च, त्याचे शैक्षणिक पालकत्व 10वी पर्यंत मी स्वीकारलेलं होतं. ती मुलगी आता आलेली आहे आणि तेव्हा ती दुसरी मध्ये होती, आज ती 5वी मध्ये आलेली आहे. मी त्यांना आमंत्रित करतो स्टेजवर की त्यांनी 2 मिनिट स्टेजवर त्याच्या आईसह. जुलैमध्ये फार ऊन होतं आणि आमच्या त्या भगिनी भाजीपाला विक्री करतात, पथारी टाकून खाली बसतात. त्यांना वेळीवर कोणी नसतो आणि ज्या स्ट्रीटवर ते रस्त्याच्या बाजूला ते माल विक्री करतात, भाजीपाला विकतात, त्यांना पाण्याची फार प्रॉब्लेम येत होती. मला कळलं आणि मी 250 जार घेतले थंड पाण्याचे आणि आदरणीय भैयासाहेबांच्या हस्ते आणि आमचे नेते माननीय जयकुमार रावल यांच्या हस्ते आपण ते वितरित केले होते. आणि आता यावर्षी काय झालं, एक मागच्या आठवड्यात माझ्या घरी माणूस पेपर टाकायला येतो. सकाळची वेळ होती, 7:30 वाजता पाऊस सुरू होता. मी बघितलं की तो पूर्णपणे पाण्यात एवढा चिंब झालेला होता. मी त्याला थांबवलं, अरे पण तुझ्याकडे बोट वगैरे नाही आहे का? तर म्हणे नाही आहे. किती वाजेपासून तो पेपर वाचतोय? तो म्हणे मी सकाळपासून 4 वाजेपासून कामाला लागतो. 3.5 तास झाले तो पूर्ण पावसाचाच पेपर वाटत होता. तेव्हा माझ्या मनात संकल्पना आली, मी भैयासाहेबांकडे गेलो, भैयासाहेबांचा कार्यक्रम करायचे. भैयासाहेबांनी मी जरूर केली. मग आपण त्या हिशोबाने या कार्यक्रमाचं एक आयोजन केलेलं आहे. याच्या विचारांनी भारतीय जनता पार्टी विचार मजबूत झालेली आहे. आम्ही हे सर्व कार्यक्रम जे करतो ती भैयासाहेबांनी मला 6 वर्षांपूर्वी व्यापारी आघाडीमध्ये जिल्हाध्यक्ष केलं. व्यापारी आघाडीची धुरा मला दिली आणि त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष होते तेव्हा आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्यांनी मला महाराष्ट्र प्रदेशाचा उपाध्यक्ष केला. आज आमचे अध्यक्ष श्री विरेंद्रजी कुकरेजा आहेत, नागपूर येथील व्यापारी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात आमचं काम चालतं. व्यापारी हा खरं तर फक्त व्यापार करत नाही, व्यापारी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. आपण व्यापार करतो, त्याचबरोबर त्याच वेळी आपण या देशाच्या गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जनरेट करून देत असतो. या अर्थव्यवस्थेमुळे आपला देश आज संरक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सोलर सिस्टीममध्ये असेल, विकासाच्या बाबतीत असेल, सर्व बाबतीत आज आघाडीवर आहे. हे सर्व व्यापारी आघाडीचे काम असतात. आपण कर रूपाने जे आपण टॅक्स देत असतो त्या टॅक्स रूपाने आपला देश मजबूत असतो. जी एक सुरक्षितता लागते ती सुरक्षितता भारतीय जनता पार्टीचे आपले नेते, आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आम्हाला प्रदान करतात. आम्ही आता सर्व काही सांगितलं, परंतु जी रोज अपडेट या शहराला प्राप्त होते ते वृत्तपत्रांच्या माध्यमातून, का आज काय या शहरात घडलं, देशात घडलं, महाराष्ट्रात घडलं, आपल्या जिल्ह्यात घडलं, हे सर्व माहिती पडलं. सकाळी चहाबरोबर जेव्हा आपण पेपर वाचतो वृत्तपत्राच्या माध्यमातून, परंतु ते वृत्तपत्र घरोघरी पोहोचवायचं जे काम करतात, तर खऱ्या अर्थाने वृत्तपत्र छापण्यापेक्षा जे लोकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचवतात त्या लोकांचा खरा सत्कार आज जेव्हा मोठ्या वाढदिवसानिमित्त कोणाला आजपर्यंत ही संकल्पना कदाचित सुचलीच नसेल. चांगली संकल्पना
त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे. रेनकोट, 6 पुस्तकं, वाढदिवस गोड माणसाचा आहे म्हणून स्वीटचा बॉक्स, अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहे. म्हणून त्यांचं जोरदार टाळ्याने एकदा आपण सकाळी 4 वाजेला उठावं लागत असतं. 4 पासून किंवा 5 पासून आपण वृत्तपत्र वाटप चालू करत असतो. आजही डिजिटल युग झालेला आहे. मोबाईलवर प्रत्येक वृत्तपत्र अवेलेबल आहे. परंतु जोपर्यंत असे भरपूर लोक आहेत का जोपर्यंत ते वृत्तपत्र हातात घेऊन बाथरूम मध्ये जात नाही तोपर्यंत त्यांचा सकाळचा कार्यक्रमच होतो. आणि हे काम तुम्ही करता. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माझे आदरस्थान श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जन्मदिवस 22 जुलै रोजी असतो. जवळपास 6 वर्षांपूर्वी देवेंद्रजी साहेबांनी असं आवाहन केलं होतं की माझा प्रत्येक जन्मदिवस हा सेवा कार्य म्हणून साजरा व्हायला पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारचे अनाठाई खर्च करू नका, बायपण खर्च करू नका, बॅनर लावू नका, जाहिरातबाजी करू नका, त्यापेक्षा तुम्ही सेवा कार्य करा. त्या अनुषंगाने आता 6वं वर्ष आहे. मी दरवर्षी आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्याचे मी कार्यक्रम घेत असतो. सर्वात अगोदर सर्वात पहिल्या वर्षी मी 40 झाडं लावली होती विधिरांसह. आज ते सर्वचे सर्व बहुतेक 37 झाडं जे आहेत ते फार मोठे झालेले आहेत आणि पर्यावरणाचे रक्षण करत आहेत, लोकांना सावली देत आहेत. पुढच्या वर्षी जे विक्रेते लोडगाडी धारक होते, गोरगरीब होते, ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन फक्त रोजची कमाई, रोजचे जे कष्ट असतात त्यावर त्याचा उदरनिर्वाह होता. पावसाळ्यात त्यांचा माल खराब व्हायचा म्हणून मी त्यांना पारदर्शी ताडपत्र्या मागून त्यांना दिल्या होत्या. आदरणीय आमचे त्या तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनुभाई अग्रवाल यांच्या हस्ते आपण ते 500 लोकांना ताडपत्र्या वाटप केल्या होत्या. पुढच्या वर्षी आम्ही जे विक्रेते आहेत विक्रेत्यांना दिलं. त्याच्यानंतरच्या वर्षात आम्ही माझ्या नवजीवन इंग्लिश मिडियम स्कूलची एक गरीब विद्यार्थिनी होती. त्यांना हुशार विद्यार्थिनी होती, मात्र त्यांना आर्थिक अडचण यायची, नेहमी फी भरायला त्रास व्हायचा, त्यांना बुक्सचे पैसे नसायचे. मग मी त्यांना त्यांच्या शैक्षणिक पालकत्व जेव्हा ती 2रीत होती तेव्हा 10वीपर्यंतच्या शैक्षणिक पालकत्व मी स्वीकारलेलं आहे. आज ती मुलगी 5वी कक्षेत शिकत आहे. मागच्या वर्षी आम्ही ज्या भगिनी आमच्या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या भाजीपाल्याचे व्यवसाय करतात आणि खाली बसून पथारीवर जे काम करतात, आम्ही त्यांना त्यावर्षी ऊन होतं, मागच्या वर्षी फार गरम होत होतं, आपण त्यांना 250 लिटर थंड पाण्याचे थर्मास 250 माझं आदरणीय जयकुमार भाऊ त्यांच्या हस्ते आपण वाटप केले होते. आता यावर्षी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे जे पत्रकारिता क्षेत्रातले सर्वात उपेक्षित घटक आहेत, जे वृत्तपत्र विक्रेते, जे पहाटे 5 वाजेला ऊन असेल, वारा असेल, तर प्रत्येकाला स्वतः ओले होत होते, पण पेपर जे ते कोरडे आपल्याला वाटप करत होते. म्हणून मी त्यांना माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांच्याकरता एक रेनकोट, एक चांगल्या प्रतीचा रेनकोट मी आज त्यांना प्रदान केलेला आहे. त्याचबरोबर देवाभाऊंचा वाढदिवस गोड करण्यासाठी एक अर्धा किलोच्या मिठाईचा बॉक्स प्रत्येकाला दिलेला आहे आणि त्यांना वह्यांचं सुद्धा मी वाटप केलेलं आहे. असं 3-4 गोष्टींचा एक हॅम्पर बनवून मी आज 120 विक्रेत्यांना जे रोज सकाळी घरोघरी पेपर वाटप करतात त्यांना आज मी आदरणीय देवेंद्र भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करून आमच्या धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार अनुभाई अग्रवाल यांच्या हस्ते कार्यक्रम करून तो एक चांगला उपक्रम मी राबवतो.